नेमकं काय सुरू आहे बिग बॉसच्या घरात मला खरंच माहिती नाहीये, कारण ज्या पद्धतीनं गेम फिरला गेलेला आहे, जोड्या केलेल्या आहेत, तर अभिजित दादा ज्या पद्धतीनं निकीला झेलतोयच म्हणायला हरकत नाही, पण त्याचा स्वभाव आहे की तो ज्या पद्धतीने सांभाळतोय तिला स्वतःला किंवा स्वतःचा स्टँड घेतोय, तिकडे आपल्याला सगळ्यांना बघायला मिळते की एक घर एका बाजूला आणि ही दोघ जण एका बाजूला. निकी ज्या पद्धतीनं आपला स्टँड घेते, ऑफकोर्स ती पहिल्यांदा खेळले, डेफिनेटली तिला सगळा गेम माहिती आहे, त्या पद्धतीने तिला वैभव बरोबर बोलायचं नाहीये, वैभव बरोबर भांडायचं नाही. ऍट द सेम टाइम तिला अभिजित दादा बरोबर, स्वतः बरोबर आणि बिग बॉस बरोबर बोलायचं आहे, जे आपल्याला आपल्यापर्यंत ती मेसेज पाठवते हा की अरबाज बरोबर तिचं जे काही बॉन्डिंग आहे, आणि ती मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी ती जरी निगेटिव्ह असली ना तरी सुद्धा ती खऱ्या गोष्टींवरती आहे, तिच्या गोष्टी खऱ्या आहेत. आता ते गेमला धरून आहे का ती खरंच अरबाज बद्दल इतकं फील करते हे खरंच माहिती नाही, पण अरबाज हा पूर्णपणे निगेटिव्ह दिसतोय या गोष्टीसाठी की अरबाज एकदा म्हणतोय मी म्हणजे राग व्यक्त करतोय, दुःख व्यक्त करतोय, डोळ्यातनं पाणी बिणी यायला लागलं, एवढी इतकी नाटकं करायला लागलाय. आणि ज्या वेळेला निकी म्हणजे ठीक आहे चालेल, तू जिथं असशील तिथे मी तुला त्रास द्यायला येणार नाही, काय करायला येणार नाही, तू ज्या रूम मध्ये असेल त्या रूम मध्ये पण मी थांबणार नाही असं. ऍट द सेम टाइम बघ आता ही कशी फोडणीचा भात घेऊन त्याच्या बरोबर गेली, जेव्हा तो नव्हता सोबत त्यावेळेला माझ्या बरोबर. अरे तिची जोडी आहे, अभिजित सावंत बरोबर जर तिची जोडी असली तर डेफिनेटली ती त्या गोष्टी करणार ना. तुला काय होतंय, काय वाटतंय तुला? एकतर म्हणजे तू पॉझिटिव्ह आहेस, ती नाही. मला कुठे ना कुठेतरी निकी खूप बरोबर वाटते या गोष्टीसाठी, जरी ती निगेटिव्ह असली ना तरी ती निगेटिव्ह होतीये खरं बोलून, खोटं बोलून नाही. तिचा गेम खोटं बोलून नाहीये. आणि ऍट द सेम टाइम हे जे चाललंय ना जान्हवीचं, तिला सापळ्यात टाकलीये. मला असं वाटतं ज्या ह्याच्यामध्ये तिला कैद केलीये की नाही तरी सुद्धा तिचं तोंड जे आहे ते त्या पद्धतीने आहे. आणि कशाला ती रिअलाइज करायला दाखवतीये की हा मला समजलेलं आहे, रितेश भाऊ मला माफ करा, मला लक्षात आलं, हे झालं ते झालं विनवण्याकरता. काही तुझ्यामध्ये तीळ मात्र बदल नाहीये, तुझ्या नेचरमध्ये ना, तुझ्या थिंकिंगमध्ये ना, तुझ्या बिहेवियरमध्ये. आणि तुला काय पडलेलं आहे की त्याच्याशी बोलायचं नाही. तू अरबाजला निकीपासून अडवणारी तू कोण? हा तुझा गेम आहे का? म्हणजे तुला सुद्धा अरबाज तुझ्याजवळ पाहिजे का? तुला का इन्सिक्युरिटी फील होतीये जर अरबाज तिच्याशी बोलत? बोलू दे ना, त्यांचा काहीतरी बॉन्ड आहे, मैत्रिणीचा, मित्राचा, व्हॉट एव्हर इट इज. तिथं तुला काय नाक खुपसायचंय मध्ये? म्हणजे मला हे कळत नाहीये. जान्हवीचा अजिबात तिकडे गेम नाहीये आणि पूर्ण घर का अगेन्स्ट आहे अभिजित दादाच्या हे पण मला कळत नाहीये. जिकडे अभिजित दादा म्हणतोय की मी माझं मी खेळतोय, माझं मी स्टँड घेतलेलं आहे, माझं तिचं जे आणि मुळात त्याचा स्वभाव तसा आहे की समोरच्याला ऐकून घ्यायचं व्यवस्थित आणि नंतर आपलं उत्तर द्यायचं. एक सिच्युएशन तुम्हाला आठवते का, जेव्हा अरबाजनं निकीचा दरवाजा हे केलेला, थांबवलेला आणि निकीला इकडेच थांबवलेला.